नमस्कार मैत्रिणींनो, कसा काय चालू आहे उन्हाळा? आईस्क्रीम, कलिंगड, आंबे मजा आहे ना? की घरात येणारी धूळ साफ करून करूनच वैतागलात? आता कसं आहे, उन्हाळा म्हटलं की आपण दारं खिडक्या उघडणार आणि हवेबरोबर धूळ सुद्धा आत येणार आणि ती साफ करायचं एक्स्ट्रा काम आपल्याला तर लागणारच आहे. पण रोज रोज सगळीच धूळ धूळ साफ करत बसण्यापेक्षा आपण जर खरं तर एखादं शेड्यूल बनवलं ना, म्हणजे रोज आपल्याला काय स्वच्छ करायचंय किंवा आठवड्यातनं एकदा काय स्वच्छ करायचंय, महिन्यातून एकदा काय स्वच्छ करायचंय, याचं जर आपण एक शेड्यूल ठरवलं तर घरात आलेली धूळ घरात राहणारच नाही. तर आता आधी रोजच्या स्वच्छतेचं नियोजन. तर आपल्या गॅलरीमध्ये सगळ्यात जास्त धूळ येते आणि आपण आत बाहेर करतो, मग ती बाहेरची धूळ घरामध्ये येते. त्यामुळे रोज उन्हाळ्यात तरी गॅलरी अगदी स्वच्छ पाण्याने धुतली गेलीच पाहिजे. उन्हाळा म्हटलं की मुलांच्या सुट्टीचे दिवस. मग काय, बेडवरती सारखं वर खाली करायचं, त्याच्यावरच खेळायचं, त्याच्यावरच झोपायचं. यामुळं काय होतं ना, बेडशीट आपलं सारखं खराब होतं. मग रोज रोज तेच बेडशीट वापरून कसं काय चालेल? त्यामुळे दिवसातनं एकदा बेडशीट आपलं चेंज व्हायलाच हवं, म्हणजेच त्याच्यावरची धूळ वगैरे सगळी निघून जाईल. वर असणाऱ्या सगळ्याच गोष्टींवरती धूळ साठत राहते. त्यामुळे शक्यतो सगळ्या गोष्टी या झाकून पाकून शेल्फमध्ये ठेवायला हव्यात. मग आता तसंच घासलेली भांडीसुद्धा एरवी चालतात दिवसभर बाहेर राहिली तरी, कारण की ती वाळतही नाहीत. पण उन्हाळा म्हटलं की घासलेली भांडीसुद्धा अगदी 2-2.5 तासात वाळतात. मग ही भांडीसुद्धा जास्त वेळ रॅकमध्ये तशीच न ठेवता, स्वच्छ आहेत ना भांडी तोपर्यंतच ती शेल्फमध्ये कॅबिनेट्समध्ये आपण जर ठेवली ना, तर त्याच्यावरती एक्स्ट्राची धूळ साठत नाही. आणि मग त्यामुळे काय होतं, उन्हाळ्यात प्रत्येक भांडं वापरताना आपल्याला दरवेळी धुवून घ्यायची गरजच पडत नाही. पण बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक भांडं आतमध्ये कॅबिनेटमध्ये ठेवायला आपल्याकडे जागा नसते, जसं की माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे इथे असं एक ओपन शेल्फ माझ्याकडे आहे. तुमच्यापैकी पण बऱ्याच जणींकडे असं ओपन शेल्फ असेल. त्यावर जर आपण बारकाईनं पाहिलं उन्हाळ्यामध्ये तर अगदी 2-2 दिवसाला धूळ बसते. आता हे भांडं मी 2 दिवसापूर्वीच धुतलं होतं, तरी अगदी थोडी थोडी धूळ याच्यावर दिसते. पण हे भांडं मी 15 दिवस झालं वापरलं नाही आहे, तर याच्यावरती पहा किती धूळ बसली. एकतर या खिडकीच्या शेजारीच माझं शेल्फ आहे, त्यामुळे अशी भांडी शक्यतो कव्हर करून ठेवायची. मग प्लास्टिकमध्ये ठेवा किंवा तुमच्याकडे बॉक्स वगैरे असतील तर त्यामध्ये ठेवा, म्हणजे अशी जर आपण गुंडाळून व्यवस्थित ठेवली ना, तर त्याच्यावरती धूळ बसणार नाही. आता आपल्या अप्लायन्सेस प्रत्येकालाच कवर नसतं. त्यामुळे पहा, त्यावरती अगदी रोज म्हटलं ना तरीसुद्धा अशा पद्धतीने धूळ साठत राहते आणि मग हे अप्लायन्सेस लवकर खराबही होतात, धूळ जर त्याच्या आतमध्ये गेली की. तर त्यामुळे अगदी कवर जरी नसेल तरीसुद्धा असे रुमाल वगैरे किंवा आपले जुने कपडे वगैरे असतात ते सुद्धा व्यवस्थित असे याच्यावरती जर टाकले ना, झाकण टाकलं तर एक्स्ट्राची धूळ बसणार नाही. ज्यावेळेस वापरायचं आहे त्यावेळेस हेच झाकण काढायचं, वापरायचं ते, आणि पुन्हा लगेचच आपण तो नॅपकिन त्याच्यावरती टाकून ठेवायचा, म्हणजे या अप्लायन्सेसवरती धूळ बसून ते खराबही होणार नाहीत. आपल्या सगळ्यांच्याच खिडक्यांना किंवा दरवाजांना अशा पद्धतीची नेट असते आणि बापरे बाप, धुळीचा खजानाच असतो तो. तर मग तो सुद्धा साफ करायला प्रचंड वेळ लागतो. त्यामुळं अशा आयडिया वापरायच्या काहीतरी. मी आता स्प्रे बॉटल घेतली आहे आणि स्प्रे बॉटलनी व्यवस्थित स्प्रे केला, त्यानेही धूळ निघते. तुम्हाला स्प्रे बॉटलनी नसेल करायचं तर अशा पद्धतीने एखादा मग भरून घेतला पाण्याचा आणि तो जर याच्यावरती ओतला ना, तर नुसती जर धूळ असेल ना तर ती अशी झटपट निघून येते आणि अगदी 5 मिनिटात आपली ही नेट स्वच्छ देखील होते. फक्त तेलकट असेल तर आपल्याला थोडंफार घासावं लागतं, नाहीतर काय नुसतं पाणी ओतलं ना तरीसुद्धा बस आहे, स्वच्छ होऊन जाते. पहा, आधी किती धूळ होती याच्यावरती, आता अजिबात दिसत नाही. अगदी स्वच्छ आपली नेट झालेली आहे. आता ही आलेली धूळ आपण साफ केली, पण आता येऊ नये म्हणून काय, तर शूज बरोबर आपली खूप सारी माती वगैरे आत येते. तर अशा वेळेस आत बाहेर दोन्हीकडेही मॅट टाकून ठेवायची. एका मॅटवर शूज काढायचे आणि उचलून लगेचच ते आतमध्ये ठेवायचे, म्हणजे ती धूळ घरात येणारच नाही. आपल्या घरातले अप्लायन्सेस, मग टी व्ही असू देत, लॅपटॉप असू देत, रोजच्या रोज त्याच्यावरची धूळ स्वच्छ व्हायला हवी, कारण की हे सगळ्या नाजूक गोष्टी असतात. धूळ साठून ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे एक तर कव्हर करून ठेवा, नाहीतर मग अशा पद्धतीने मायक्रोफायबर क्लॉथने ते आपल्याला स्वच्छ करायला हवेत. उन्हाळ्यात मात्र एक नियम नेहमी पाळायचा, तो म्हणजे एक टाईम झाडू मारायचा आणि एक टाईम फरशी पुसायची. मी रोज सकाळी झाडू मारते आणि दुपारी अगदी 4-5च्या दरम्यान मी फरशी पुसून घेते. त्यामुळे कसं होतं ना, अगदी धूळ जी काही फरशीवरती आपली पडलेली असेल ना ती सगळी व्यवस्थित स्वच्छ होते. अगदी नसणारच आहे असं मी म्हणणार नाही, पण त्याचं प्रमाण तरी कमी होतं. कारण उन्हाळा म्हटलं की आपल्या दारा खिडक्या उघड्या असतात, बाहेर मधून वारंही सुटतं, त्यामुळे धूळ ही आत येतच राहणार आहे. पण अशा पद्धतीने स्वच्छ केलं तर त्याचं प्रमाण तरी कमी होईल.
आता जेवढा आपल्या घरामध्ये पसारा असेल ना तेवढा त्याच्या आजूबाजूला धूळ जास्त साठणार आहे आणि आपल्याला स्वच्छ करायला अवघड पडणार आहे. त्यामुळे नेहमी पसारा शक्यतो उचललेला असावा, म्हणजे कसं आपल्याला पटकन अशी स्वच्छता करता येते. मैत्रिणींनो, रोज आपण सगळं घर स्वच्छ करत बसायचंच नाहीये. एवढा बाहेर कडक उन्हाळा आहे आणि त्यामध्ये आपण दिवसभर जर कामच करत राहिलो तर काय अवस्था होईल आपली, नाही का? त्यामुळे एवढं डेली क्लिनिंग पुरेसं आहे. आता आपण आठवड्यातून एकदा काय स्वच्छ करायचं ते बघूयात. आपल्याला आपल्या घरातल्या कानाकोपऱ्यातली स्वच्छता आपल्या नाकातोंडात धूळ न जाता करायची असेल ना, तर एखादा व्हॅक्यूम क्लिनर आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. कारण की ब्रशने काय होतं, इकडची धूळ तिकडे उडून बसते पण ती कलेक्ट होत नाही. पण जर आपल्याकडे एखादा व्हॅक्यूम क्लिनर असेल ना, तर व्हॅक्यूम क्लिनर मध्ये संपूर्ण धूळ सक करून घेतली जाते आणि ती त्यातच जमा होते. त्यामुळे इतरत्र उडण्याचे चान्सेसच नसतात. तर माझ्याकडे एक बॅगलेस व्हॅक्यूम क्लिनर आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा व्हॅक्युमिंग करून घेऊयात, सगळे क्लिनिंग करून घेऊयात. त्यानंतर हा व्हॅक्यूम क्लिनर कोणता आहे ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा मी इथे यूज करणार आहे मल्टीपर्पज ब्रश. याला पुढे ब्रिसल्स असतात आणि त्याच्या साहाय्याने सगळी जी धूळ असते ती आत सक करून घेतली जाते. तर पहा, सोफा आपण क्लीन करून घेऊयात. आता अगदी कोपऱ्यात राहिलेली धूळ स्वच्छ करण्यासाठी मी आता हे नोझल अटॅच करून घेतलं आहे. तर या नोझलच्या साहाय्याने अगदी कानाकोपऱ्यातली धूळ सुद्धा अगदी व्यवस्थित स्वच्छ होते. बघू शकता, अगदी काही मिनिटातच आपला सोफा स्वच्छ झाला. आता जमिनीवर सांडलेला कचरा, धूळ स्वच्छ करायची आहे, तर त्यासाठी असा फ्लोअर ब्रश आहे. तर या फ्लोअर ब्रशच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित संपूर्ण कचरा साफ करून घेतला जातो आणि आपली फरशी स्वच्छ होते. या ब्रशचे ब्रिसल्स ऑन ऑफ करण्यासाठी इथेच एक नॉब दिलेला आहे. तो आपण पायाच्या साहाय्याने ऑन ऑफ करून ही ऍडजस्टमेंट करू शकतो. नोझलच्या साहाय्यानेच आपले जे स्लायडिंग ट्रॅक्स आहेत ते सुद्धा अगदी काही मिनिटातच स्वच्छ होतात. आता उंच भिंतींवरची, स्लॅबवरची किंवा फॅनवरची धूळ जर स्वच्छ करायची असेल तर असा एक्सटेन्शन रॉड सुद्धा दिलेला आहे, ज्याच्या साहाय्याने अगदी कितीही उंचीपर्यंत आपण अगदी व्यवस्थित व्हॅक्युमिंग करू शकतो. प्रेशर कमी जास्त करण्यासाठी या पाईपला जिथे एक नॉब दिलेला आहे त्या थ्रू आपण सक्शन कमी जास्त करू शकतो. तर हा आहे अगारो प्रायमो बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर. 1400 वॅट्स आहे. ड्राय व्हॅक्युमिंग साठी वापरला जातो आणि 24 kPa सक्शन पॉवर आहे. 2 बटन दिलेले आहेत. एक आहे ते ऑन ऑफ करण्यासाठी आणि दुसरं आहे ते केबलसाठी दिलेलं आहे. 5 मीटरच्या लॉंग कॉर्डमुळे आपल्याला जास्तीत जास्त एरिया कव्हर करता येतो. फक्त हा लाल मार्क दिसला की खेचायचं थांबवायचं आहे आणि हीच वायर पुन्हा इन्सर्ट करताना सुद्धा फक्त हे बटन दाबायचंय आणि ऑटोमॅटिक ही संपूर्ण वायर आत खेचली जाते. याला 360 डिग्री फ्रंट स्वायवल व्हील आहे आणि त्याचबरोबर 2 लार्ज व्हील सुद्धा आहेत, ज्यामुळे आपण इझिली हा व्हॅक्यूम क्लीनर हवा तिथे मूव्ह करू शकतो. यामध्ये 1.5 लिटरचा हा बॅगलेस डस्ट कलेक्टर आहे. आता जी आपण क्लिनिंग केली होती ना, त्याची डस्ट अशी कलेक्ट झाली आहे. पहा, तुम्हाला ओपन केल्यानंतर लगेचच दिसेल. सायक्लोनिक सक्शन, कॉम्पॅक्ट डिझाईन आणि 1 इयर वॉरंटी यामुळे हा व्हॅक्यूम क्लिनर मला तर फारच आवडला आहे. आणि तुम्हाला देखील जर खरेदी करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खरं तर प्रत्येकाच्या घरात येणाऱ्या धुळीप्रमाणे आठवड्याला कोणती स्वच्छता करायची आणि रोज कोणती स्वच्छता करायची हे ठरत असतं. त्याचप्रमाणे मी माझ्या घरात येणाऱ्या धुळीप्रमाणे तुमच्याशी शेअर करते आहे. तर असे प्रत्येकाच्या घरात रिअल किंवा आर्टिफिशियल प्लांटर्स असतात आणि ते पूर्ण धुळीने मागतात. तर माझ्या घरात याला रोज स्वच्छ करायची एवढी गरज नाही, त्यामुळे आठवड्यातून एकदा मात्र मी डायरेक्ट नळाखाली धरूनच स्वच्छ करत असते. आपल्या या स्लायडिंग डोअरच्या काचा खूप धुळीने मागतात आणि ते अतिशय विचित्र दिसतं. त्यामुळे असा आपल्याकडे जो असेल तो असा एखादा मॉपर घ्यायचा आणि त्याने असं पटापट व्यवस्थित पुसून काढायचं. खूप मॉपरनी छान या काचा स्वच्छ होतात. म्हणजे खरं तर मॉपरचा उपयोग फक्त फरशी पुसण्यासाठीच नाही, तर अशा इतर अनेक कामांसाठी होतो. आपल्या पायपुसण्या आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ व्हायलाच पाहिजेत. अगदीच जर जास्त धूळ असेल तर 3-4 दिवसातून एकदा तरी त्या चेंज करून स्वच्छ करायला हव्यात. नाहीतर काय होतं, त्याच्यावरची धूळ पुन्हा आपल्या घरात पसरते. तर मग मैत्रिणींनो, रोज किंवा आठवड्यातून एकदा काय आणि कसं स्वच्छ करायचं हे तर आपण पाहिलंच. मग आता महिन्यातून एकदा काय स्वच्छ करायचं,
तर पहा, फॅन आपला की सारखा सारखा खराब होत नाही, महिन्यातून एकदा स्वच्छ केला तरीही पुष्कळ आहे. किंवा आपले पडदे असतील किंवा आपले कुशनचे कव्हर असतील, हे सुद्धा महिन्यातून एकदा अगदी व्यवस्थित बाजूला काढून वॉशिंग मशीन मध्ये धुवून टाकले ना की ते लगेचच स्वच्छ देखील होतात. सो अशा काही मोठ्या मोठ्या वस्तू आहेत ना, त्या आपण महिन्यातून एकदा स्वच्छ केलं तरीही चालतं. तर मग मैत्रिणींनो, तुमचं काय मत आहे? या पद्धतीने जर आपण स्केड्यूल बनवलं तर आपलं घर स्वच्छ राहील का? आणि जर राहणार असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर एखाद्या व्हॅक्यूम क्लीनरवरती जर इन्व्हेस्ट करणार असाल तर दिलेल्या लिंक वरती जरूर क्लिक करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.